घेऊन गेलेले आहे, म्हणजे डिस्चार्ज आहे, बरे झाले. त्यामुळे या फक्त आपला नगर पारनेर विधानसभा मतदारसंघात जरी आपण कोविड सेंटर चालू केलं, पण हे कोविड सेंटरमध्ये पूर्ण जिल्ह्यातील, नगर जिल्हा असो, पुणे जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा या ठिकाणी उपचार घेतला. त्याचे मी तुम्हाला थोडक्यात आकडेवारी देतो. पारनेर तालुक्यातील 856, नगर तालुक्यातील 204, जुन्नर तालुक्यातील 12, कोपरगाव तालुक्यातील 13, शिरूर तालुक्यातील 9 आणि राहुरी तालुक्यातील 3, परत कोपरगाव मधील 5 असे नगर पुणे जिल्ह्यातील एकूण 1150 रुग्ण 2 महिन्याच्या कालावधीत उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेले आहेत. म्हणजे 1100 ते 1200 लोक या ठिकाणी उपचार घेऊन बरे झालेले आहेत. म्हणजे या कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर आहे ना, म्हणजे मी काहीतरी रुग्ण आहे हे लोक विसरून जातात. म्हणजे इतकं वातावरण, इथं प्रसन्न वातावरण आहे ना. तुम्ही पाहिलं असं आता आल्यानंतर कॅरम बोर्ड ठेवलेत आपण त्या ठिकाणी, कॅरम बोर्ड आहेत, इलेक्ट्रिक गेम सुद्धा ठेवलेले आहेत आणि सकाळी योगा असतो. म्हणजे कुठल्याच कोविड सेंटरला योगा नसतो, या ठिकाणी योगा, सकाळी योगा आहे. आणि म्हणजे इतकं वातावरण, खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी. म्हणजे योगा झाल्यानंतर नाश्ता, म्हणजे नाश्ता सुद्धा आहे ना, म्हणजे 2 अंडे, ते बंद कर पुढे, 2 अंडे, म्हणजे फार काजू, बदाम, खजूर, म्हणजे ड्रायफ्रूट. म्हणजे आपल्याला, म्हणजे बऱ्याच पेशंटनी, मी आता पेशंटची चर्चा केली आणि माझी एक सवय, मी प्रत्येक पेशंटची पर्सनली बोलतो. म्हणजे कोणाची काय अडचण आहे, म्हणजे आपण समक्ष विचारल्यानंतर अडचण कळती. आता बऱ्याच वेळा चाललंय कोविड सेंटर चांगलं आहे, कोविड सेंटरचं लय नावलौकिक झालंय आणि नेमक्या रुग्णांच्या अडचणी असतात. आता मी एक 4-5 दिवसापूर्वी मी प्रत्येक पेशंटची चौकशी करीत असताना मला एक पारण्याची आवती म्हणून एक लेडीज होती, महिला होती. त्या महिलेने सांगितलं की आमच्या वॉश बेसिन मध्ये बल नाही, वॉशरूम मध्ये बल नाही, तेवढी बलची व्यवस्था करा. मी लगेच आमचे मास्तरला, शरदरावला यांना सांगितलं की उद्या तिला लाईटची व्यवस्था करून द्या. आणि त्या महिलेला सांगितलं तुमची लाईटची व्यवस्था झाल्यानंतर मला SMS टाका का आमची लाईटची व्यवस्था झाली. मग ठीक आहे, मला SMS आला नाही, पण आमच्या यंत्रणेमार्फत मला लगेच कॉल आला की तिची लाईटची, त्या वॉशरूम मधली लाईटची व्यवस्था केली. म्हणजे असे एक 8-10 दिवसापूर्वी एक जवळचा एक मुलगा होता, लहान मुस्लिम समाजाचा होता. मी लहान मुलाला सुद्धा विचारत असतो. त्या मुलाला विचारलं, अरे तू जेवला का नाही? म्हणला मैं रोटी नाही खाता, म्हणला मेरे को ऍपल चाहिए. 8 वाजता मी आमच्या गुरुजीला सगळ्यांना सांगितलं की त्या मुलाला सफरचंद आणून द्या. आता हे मला म्हणले चालन, देतो आणून. मी माझ्या एकदा लक्षात आल्यानंतर मी पाठपुरावा केला. मी म्हणलं, अरे त्या पोराला सफरचंदचं काय झालं? हे म्हणले ते टाकळी 5 वाजता बंद होती, त्याच्यामुळे दुकानं बंद आहे, सकाळचं आणून देऊ. मी म्हणलं शटर तोडा नाही तर काही करा, पण त्या पोराला सफरचंद आणून. एक लहान मुलगी होती, तिने मला सांगितलं की मला वेफर्स द्या आणि चॉकलेट. म्हणजे कधी कधी काही त्याला वेफर्स आणि चॉकलेट आमच्या महेशला सांगितलं आणून दिले. त्या मुलीने तिच्या वडिलांना फोन केला, गुणावऱ्याचं पेशंट होतं, आणि त्या वडिलांना सांगितलं मुलांनी का नेते आलते इथं, त्यांना मी चॉकलेट आणि वेफर्स माहिती, त्यांनी आणून दिले, पण मी कॅडबरी सांगायचं विसरून गेलो. म्हणजे एक मला एका महिलेची, ते नवरा बायको आणि 6 महिन्याचा मुलगा, तिन्ही पण पॉझिटिव्ह होती. मला त्या महिलेचा, आमच्या सुनेला विचार, मला महिलेचा 11 वाजता फोन आला का आम्हाला त्या मुलाला डायफर लागतो, डायफर. मी आपलं सरळ, मी त्या महिलेला म्हणलो डायफर काय हे पहिल्यांदाच ऐकले मी, पण मी काही का असा ना तुमचा आनंद देतो. मी आपल्या सुनेला म्हणलं बरोबर अरुण पवार सरपंच होते, मी म्हणलं डायफर काय भानगड आहे, तिला म्हणलं मी पहिल्यांदाच ऐकतो, ती पण हसली. म्हणलं काय विषय जेवढा समजून घे, जरा अवघड दिसते. म्हणलं नंतर त्या महिलेला म्हणलं जाऊन द्या, काही का असा ना. मी आमच्या महेश जावरेला फोन केला, म्हणलं अरे डायफर काय भानगडाची तेवढी बघ. तेव्हा मला मेडिकल मध्ये भेटा, ते लहान आल्या पोरांचं असतं. आणि त्या महिलेला 11 वाजता आम्ही डायपर पोच केला. आमच्या आता मला चेअरमननी सांगितलं, आमच्या चेअरमनला काहीतरी लहान मुलांना दुधाच्या बाटल्या काहीतरी रात्री 10 का 11 वाजता आणून दिल्या. म्हणजे कोविड सेंटर इतकं चांगलं चालवलं. बऱ्याच वेळा कधी कधी कोविड सेंटर आमच्या आपल्या वाघमारे साहेबांनी सांगितलं की उद्घाटन होतं, म्हणजे एकदम डामडौलात उद्घाटन केलं जातं, नंतर त्याच्याकडे बघितलं पण जात नाही.
पण या ठिकाणी मी तुम्हाला खात्रीने सांगतो, म्हणजे राज्यात इतकं आदर्श कोविड सेंटर कुठंच नसतं. ठीक आहे, राज्यात काम करणारे उद्योजक आहेत, मोठमोठ्या लोक आहेत, ठीक आहे, आम्ही सगळे दुबळे माणसे, आम्ही गरीब आहेत, पण आम्ही इतकी चांगली सेवा दिली. या ठिकाणी गेलेला पेशंट म्हणजे इतके आशीर्वादच देऊन जातो. म्हणजे एक मी 10-15 दिवसापूर्वी संध्याकाळी अशी पेशंटची चर्चा करत होतो. त्यावेळेस कुठलं पेशंट होतं, त्या पेशंटने मला सांगितलं, मी म्हणलं काय अडचण, काय बरं आहे का तुमचं? म्हणजे त्या रुग्णाने काय सांगायला पाहिजे, त्या रुग्णाने सांगितलं, आजू म्हणले तुम्हाला एक मत दिलं आम्ही, पण तुम्ही आम्हाला जीवदान दिलं. कुणाला पेशंट होतं ते? रोकडे म्हणून वडगाव सावता रोकडे सांगितलं तुम्हाला एक मत दिलं, पण तुम्ही आम्हाला जीवदान दिलं. म्हणजे इतकं इथं म्हणजे अश्रू पुसण्याचं काम केलेलं आहे. आमच्या मास्तरनी एक दिवस या ठिकाणी अँब्युलन्स नव्हती, तुम्हाला काय सांगतो किती तत्पर राहावं लागते. अँब्युलन्स नव्हती, अँब्युलन्स आपली 102 अँब्युलन्स खराब होती, नादुरुस्त होती, आणि आपल्याकडे 108 अँब्युलन्सचा ड्रायव्हर नव्हता मधल्या काळात पारनेरला. मग आपण टोल नाक्यावरले अँब्युलन्स आणि तिथून टोल नाक्यावरले अँब्युलन्स ऍक्सिडेंट झाला म्हणून गेला, आणि एका पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झाली. या ठिकाणी एक मारुती 800 होती, मारुती 800 मध्ये ते पेशंट घेऊन आपण पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेलं, बरोबर ना डॉक्टर साहेब? म्हणजे इतकं तत्पर राहून या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे समाधान वाटतं. आज समजा 1150 पेशंट आपण डिस्चार्ज केले, याचा अर्थ कमीत कमी 12 ते 13 कोटी रुपयाचा फायदा आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा झाला ना. म्हणजे संकटात संधी म्हणून पाहिलं पाहिजे, त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधी काय लाईव्ह द्वारे मिटिंग घेतात कुठंतरी. आता ते झूम आलेलं आहे, गोरगरीब लोकांना झुमन लाईव्ह काय करणार आहे? त्यांना ग्राउंडवर जाऊन मदत केली पाहिजे. आमच्या पत्रकारांचा मी मगाशी वाचला लेख इदाटे साहेबांचा, म्हणजे इतका म्हणजे त्याला अनुभवाला पाहिजे. ही आता आपलं एक कोविड सेंटर राज्यात बोलबाला झाला. हे कधी होतो? निलेश लंकेंनी सांगितलं का? आमचे खिलारी मास्तर सांगितलं का? बरो डॉक्टरांनी सांगितलं, राहुल झावरेंनी सांगितलं नाही आम्ही असं करतो तसं करतो. यांनी बोलबाला होत नसतो. ज्यावेळेस पेशंट डिस्चार्ज होता त्यावेळेस ही चर्चा बाहेर गेल्यानंतर ही चर्चा होती म्हणून बोलबाला होतो. आज आपण ना आपल्या प्रत्येक या परिसरातल्या 30 गावांच्या कार्यकर्त्यांची 12-12 घंटे ड्युटी लावली. म्हणजे सकाळी 7 वाजता आलेले संध्याकाळी 7 पर्यंत, आणि परत संध्याकाळी 7 आले दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत. म्हणजे 12-12 घंट्याच्या आपल्या कार्यकर्त्यांना ड्युट्या लावलेली. 10 कार्यकर्ते या ठिकाणी ऍक्टिव्ह असतात, आणि बाकी यंत्रणा सांभाळायला 50 जण या ठिकाणी. म्हणजे 1000 बेडचं कोविड सेंटर सुरू करणं हा विषय एवढा काही सोपा नाही. म्हणजे आमच्या हे चेअरमन असो, कासोटे चेअरमन, ते बापू शिर्के असो, ते दोन्ही विलास, हे आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष पायमुळे साहेब स्वतःच चपात्या करीत होते एक दिवस. म्हणजे वाहून घेतलं. दादा शिंदे असो, ते संतोष ढवळे असो, म्हणजे कुठलं एक दिवस पीपी किट नव्हते तर त्यांनी पुण्यावरून जाऊन पीपी किट मागवलं. डॉक्टर साहेबांनी एक दिवस काहीतरी 11:30 का 12 वाजता इथे या ठिकाणी आपले शासकीय यंत्रणेचे डॉक्टर नाही म्हणून रात्री 12 वाजता राऊंड घातलं त्यांनी स्वतः. हे शरदराव स्वतः शरदराव जे महाराज आहेत, म्हणजे कंटिन्यू माणसं इथे उभे आहेत. म्हणजे काय एवढा असा सोपा विषय नसतो का? निलेश लंकेनी कोविड सेंटर चालू केलं, हे जर यंत्रणा नसली तर काहीच करू शकत. म्हणजे एखाद्या उद्योजकांनी ठरवलं ना 1 कोटी रुपये 5 कोटी रुपये खर्च करायचं कोविड सेंटर करायचं, ते फक्त उद्घाटन मंत्री महोदय आणि उद्घाटन करेन, दुसऱ्या दिवशी कोणी फेकायचं पण नाही. आमचा दत्ता आहे, म्हणजे इतकं चांगलं नियोजन केलं सगळ्यांनी ना ह्या कोविड सेंटरचं. म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण इथं ना जाणून दिलं नाही. म्हणजे लहान मुलांना, वयस्कर माणसांना म्हणजे नाश्ता जेवण सोडून गुड डे बिस्किट पुडा, कोलगेट ब्रश देतो आपण. कमीत कमी ऍडमिट केल्यानंतर एक त्याला 2200 ते 2300 रुपयापर्यंत एक किटच देतो. म्हणजे थर्मासची बाटली, थर्मासच्या बाटल्या नव्हत्या, आपण मुंबईवरून थर्मासच्या बाटल्या मागवल्या. ते वाफेचं मशीन, त्या सतरंजी, ते अंगावर घ्यायचं बेडशीट, रग, म्हणजे त्याला पार कोलगेट, टूथब्रश, म्हणजे काहीच नाही, टॉवेल. म्हणजे खाली हात यायचं जाताना हे 2-2.5 हजाराचं मटेरियल सगळं घेऊन जायचं त्यांनी ब्रँडेड. म्हणजे शिवाय वस्तू कसं असतं करीत असताना ब्रँडेड. त्या दिवशी आम्ही त्या सतरंजी आणल्या किती चांगलं होतं. म्हणजे इथं पार नाईट पॅन्ट, टी शर्ट, नवीन स्टीमर 799, म्हणजे ते नवीन स्टीमर आणलाय काहीतरी 799 रुपयाला. आता आपण
नवीन आता ते जे इंजेक्शन आहे ना त्याचं ब्लॅक होतं ते इंजेक्शन सुद्धा म्हणजे आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने एखाद्या दिवशी आपल्याला ते इंजेक्शन सुद्धा आपण 2,000 इंजेक्शन उपलब्ध करू आहे. हा, म्हणजे जो ब्लॅक आहे ना त्याची सुद्धा मी मध्ये 2 दिवस मुंबईला होती, फक्त आम्ही तेवढीच यंत्रणा लावली. इंजेक्शन पुढे मिळतंय आणि त्या गोळ्या आहे ना ते काय 2600 रुपयाचं पाकिट. त्या गोळ्याचं सुद्धा आपण एक 5,000 गोळ्यांचे पाकिट मागवायचं. हे सगळं पाहून आहे ना मी मध्ये दिल्लीला गेलतो. हे सगळी परिस्थिती पाहून मला स्वतः साहेबांना मी उदाहरण सांगत होतो. साहेब म्हणजे म्हणलं साहेब इतकं चांगलं कोविड सेंटर चालू. साहेब म्हणले पेशंट घरीच जात नसते काही. मी म्हणलं बरोबर आहे. मग त्यांना मी सांगितलं साहेब म्हणलं काल एक पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झाली. तर त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मारुती 800 मध्ये आपलं मारुती 800 मध्ये पेशंट घेऊन गेले. त्यावेळेस साहेबांना सुद्धा म्हणजे साहेब सुद्धा एवढे आश्चर्यचकित झाले. म्हणले इतकं चांगलं काम करतो तुम्हाला भविष्यात काही पण मदत करू आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना मला समाधान वाटलं. मी 100% सामाजिक जरी काम करीत असतो ना पण कोरोनाच्या काळात आपल्याच टीमनी जेवढं काम केलं ना म्हणजे एकदम विश्वासाने सांगू शकतो राज्यात सुद्धा कुणी केलं नसेल. ठीक आहे कुणी पेपरबाजी केली असेल, कुणी जाहिरातबाजी केली असेल, कुठं काय मीडियाला छापून आणलं असेल, कुठं त्या एखाद्या चॅनलला लावलं असेल, पण आपल्या टीमने जे काम केलं ना खरं बघ का म्हणजे एकदम विश्वासाने सांगतो, खात्रीने सांगतो आपल्या तालुक्याचे काम चालू झालं ना ते कुठंच झालं नसेल. म्हणजे मी एक ठरवलं होतं ज्यावेळेस लॉकडाऊन झाला 22 मार्चला मी ठरवलं होतं आपण राज्यातल्या लोकांचे आसरू पुसू शकत नाही पण आपल्या मतदारसंघ